स्वागत आणि सुरुवातीला पावसाच्या संदर्भातली बातमी आपण बघूयात। कारण राज्यभरामध्ये पावसाने जोरदार कमबॅक केलेला आहे आणि पुढचे 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढणार असून उद्या आणि परवा मुंबईला ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलाय। दरम्यान मुंबईमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा हवामान खात्याने वर्तवलाय। तर आपण बघतोय राज्यभरामध्ये सध्या तुफान पाऊस सुरू झालेला आहे आणि कुठे कुठे हा पाऊस बरसताना दिसतोय आपण जाणून घेतोय। सुरुवातीला आपण अमरावतीत जाऊयात। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। माधान गावामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं तर शेतामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे पिकांचं सध्या मोठं नुकसान झालंय। संभाजीनगरच्या अनेक भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये आणि शेतामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं। तिकडे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या आजेगाव मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला। पावसामुळे लहान मोठ्या ओढ्यांना सुद्धा पूर आलेला आहे। आजेगाव जवळच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय। तावरजा, तेरणा आणि मांजरा नदी सध्या दुथडी भरून वाहतीये। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धाराशिवमध्ये मांजरा नदीला पूर आलेला आहे। पुराच्या पाण्यामध्ये एक शेतकरी वाहून गेलाय तर आसपासच्या शेताचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या परिसरामधल्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलाय। तिकडे नाशिकच्या नांदगाव शहर आणि परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसतोय। साधारणपणे तासभर झालेल्या पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलेलं होतं तर अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्यामुळे तिथला बळीराजा सुखावलाय। तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या नंतर विदर्भाची ही काही दृश्य आपण बघतोय। वाशिम मधल्या रिसोड तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पाणी साचल्यामुळे शेतांना तिथल्या तलावाचं स्वरूप आलेलं होतं। गेल्या 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा वाशिममध्ये शेतीचं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यामधल्या तेरणा धरण ओव्हरफ्लो झालं। काल रात्री झालेल्या पावसामुळे धरण काठोकाठ भरलंय। धाराशिवमधल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता सध्या मिटली आहे। मराठवाड्यामधला दुसरा सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे परभणीमधलं येलदरी धरण। हे धरण आता 94% इतकं भरलंय। धरणामधून पूर्णा नदीच्या पात्रामध्ये सध्या विसर्ग सुरू आहे। नदीकाठावरच्या गावांना याचमुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नांदेडमध्ये सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मन्याड नदीला पूर आलाय। परिसरामधल्या शेतांमध्ये पाणी शिरलंय। शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेली पिकं याच पाण्यामुळे उद्ध्वस्त झाली आणि तिथला बळीराजा सध्या संकटात सापडलाय।